हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ऐका ना, सुरुवात का झालं माहिती का? सकाळपासून फिरून 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 आता एक कासरवाडी स्टेशनला आलोय. पण कासरवाडी स्टेशनला आलोय पण ट्रिपच वाजणार. काय करत, कमीत कमी पाऊण तास झाला असेल मित्रांनो. किती पाऊण तास, पण ट्रिपच वाजणार. तर मग आठवलं मला की काही दिवसापूर्वी ओला, उबेर, रॅपिडो काय ते ऑनलाईनचे ॲप असते ते प्ले स्टोरवरून गायब होणार होते. पण अचानकच असं काय झालं की रातोरात ते कॅन्सल झालं. आपलं गव्हर्नमेंट त्यांच्यासमोर झुकलंय का काय झालं हे का माहीत नाही. पण असं वाटलं की आता सगळ्या गाड्या रोडवर येतील. बरोबर आहे ना, सगळ्या गाड्या रोडवर येतील. रॅपिडो नाही, उबेर नाही, ओला नाही, काही नाही. ऑनलाईन धंदे सगळे बंद. सगळ्या गाड्या तुम्हाला बसलेल्या किंवा थांबलेल्या दिसतात. पण झालं काय? रातोरात पलटी आहे का नाही. पण अजून एक निर्णय घेतलाय आपल्या परिवहन महामंडळ मंत्री, तुम्हाला तर माहिती, नाव सांगायची गरज नाही, की 1 ऑगस्टपासून त्यांनी रॅपिडो ओला काय असेल ते बाईक टॅक्सी म्हणून अजून त्यांनी परवानग्या दिल्या. अहो, हेच निर्णय घेतात आणि हेच निर्णय बदलतात. बरोबर आहे ना. तरी बरेच जण लोक म्हणतात की गव्हर्नमेंट हा निर्णय घेऊ पण शकतो आणि गव्हर्नमेंट तो निर्णय रद्द पण करू शकतो. पण आता असं होणार आहे की पुण्यामध्ये म्हणा, मुंबईमध्ये म्हणा, एवढी ट्रॅफिकची बोंब होणार आहे ना मित्रांनो. का? कारण की बाईक टॅक्सी जर आली की संपला विषय. बरोबर आहे ना. बाईक टॅक्सी आली तर अजून 2 व्हीलर गाड्या रोडला दिसणार. आणि काय म्हणले, हे हा निर्णय आम्ही तात्पुरता घेतलाय. तात्पुरता निर्णय असो किंवा नसो, पण निर्णय घेतलाच ना तुम्ही. हे पण निर्णय घ्यायची गरजच नाही ना राव. ऑलरेडी एवढे ऑटो रिक्षा आहेत, एवढा 4 व्हीलर आहेत. तुमच्या 2 व्हीलरवर जाणार कोण? बरोबर आहे ना. 2 व्हीलरला काढणं पिवळे पाटी असते का काय असते, मेळच लागत नाही गव्हर्नमेंटचा. आणि काय म्हणले सरकार, काय म्हणते आपलं किंवा आपले परिवहन महामंडळ मंत्री काय म्हणतात की एका बाईक टॅक्सी मागं आम्ही 5 रुपये घेणार. जी एका बाईक टॅक्सी मागे 5 रुपये घेणार, मग गव्हर्नमेंटला का पैसा कमी पडलाय का? यार, मेळाच लागा ना यांचा एक. पुन्हा अजून रिक्षेवाले परेशान होणार. धंदे नाही. अगोदरच धंदे नाहीत आणि त्यात तुम्ही 2 व्हीलर टॅक्सी चालू करणार. अवघडच राव. काय करायचं मित्रांनो. पण ऑलरेडी 2 व्हीलरवाल्यांना बरेच प्लॅटफॉर्म आहेत. स्विगी आहे, झोमॅटो आहे, ते बरे म्हणजे असे बरे आहेत. तरी त्यांना रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करायलेत. कोण? हे गव्हर्नमेंट रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करायलेत. त्यांनी काय होणार माहिती आहे का? अजून बेरोजगार होणार लोक. का? शिक्षणाकडे कोणी लक्षच देणार नाही. 2 व्हीलर घेतली, निघाले राईट मारायला. 2 व्हीलर घेतली, निघाले राईट मारायला. बरोबर आहे का ना. एक रिक्षा घेण्यासाठी आपल्याला किती कुठं करायला लागतात मित्रांनो, कमेंट करून सांगा. बॅच काढायला लागतोय, परमिट काढायला लागतंय, 3 व्हीलरचं लायसन काढायला लागतंय. हां, बरोबर आहे ना. त्यानंतर कुठं आपल्याला रिक्षा भेटतो. बरोबर आहे ना. 2 व्हीलरला काय 5 रुपये भरली की झाली त्यांची टॅक्सी सुरू. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा की गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतला आहे हा बाईक टॅक्सीचा, तो चांगला आहे का वाईट आहे. बरोबर आहे ना. आता शाळा सुरू झाल्या, खर्च पाणी वाढलाय. गव्हर्नमेंटला काय करा, काय निर्णय घेतात काय नाही कळत नाही. चला मित्रांनो, बघू ट्रिपची वाट बघूत ना तर ट्रिप गायब होईल आपली. तर कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा मला की आपल्या परिवहन महामंडळ मंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे बाईक टॅक्सीबद्दल, त्याबद्दल कमेंट करून सांगा मला. चला मित्रांनो, बाय.